नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे. पावसाळा सुरुवात झालेला आहे आणि या पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आज जमलेले आहेत. हा आहे भाजे धबधबा. भाजे धबधबा हा लोणावळ्याजवळील कार्ला या ठिकाणी आहे आणि हा भाजे धबधबा अत्यंत सुप्रसिद्ध असा आहे. हा पावसामुळं भाजे धबधबा हा प्रवाहित झालेला आहे आणि या प्रवाहित झालेल्या धबधब्याबद्दल पर्यटक मनसोक्तपणे सेल्फी काढण्यामध्ये, भिजण्यामध्ये आनंद घेत आहेत. हा भाजे धबधबा कसा आहे याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून देणार आहोत. पावसाळा सुरू झालेला आहे, अत्यंत रमणीय असे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. चला तर आता भाजे धबधबा कसा आहे, या भाजे धबधब्याचा इतिहास काय आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आता आपण पाहूया भाजे धबधबा. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आज लोणावळ्यातील भाजे धबधब्यावर घेऊन आलेलो आहोत. जर तुम्ही हिरवळीच्या आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहात नैसर्गिक सुट्टीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला सुचवू लोणावळ्यातील भाजे केव वॉटरफॉल. महाराष्ट्राच्या नयनरम्य पश्चिम घाटात वसलेले भाजे वॉटरफॉल हे त्याच्या शांत सौंदर्यासाठी, हिरवळीच्या सभोवतालच्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हे ठिकाण केवळ भेट देण्यासारखेच नाही, हे असे ठिकाण आहे जे तुम्हाला उत्साहित करेल आणि लोणावळ्याच्या नैसर्गिक चमत्काराचा अधिक अनुभव घेण्याची इच्छा निर्माण करेल. महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन असलेले लोणावळा हे मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. कार्ला आणि भाजा लेणी, तुंग किल्ला आणि पवना तलाव यासारख्या आकर्षणामुळे हे साहसी, निसर्गप्रेमी आणि आराम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आश्रयस्थान आहे. तथापि भाजे धबधबा आणखी काहीतरी प्रदान करतो. हा एक लपलेला रत्न आहे जो अस्पर्शी आहे आणि नियमित पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे, ज्यामुळे निसर्गाच्या रोमांचासह शांतता शोधणाऱ्या लोकांसाठी ते एक इच्छित ठिकाण बनते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या भाजे धबधब्याकडे कसे जायचे. कार किंवा बाईकने जर तुम्ही जाणार असाल किंवा तुम्हाला स्वतःची कार असेल तर तुम्ही आरामात आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू शकता. शिवाय वळणदार घाटामधून रोड ड्राईव्ह करण्याचा आनंदाशिवाय दुसरे काहीही नाही. ट्रेन आणि रिक्षाने जर तुम्ही जाणार असाल तर लोणावळा किंवा मालवली रेल्वे स्थानकावरून तुम्ही जाऊ शकता. तेथून तुम्ही भाजे गावाला जाण्यासाठी स्थानिक रिक्षा भाड्याने येऊ शकता. भाजे धबधब्यावर तुम्ही पोचलात की कोसळणाऱ्या पाण्याचा आवाज तुम्हाला ऐकू येतो. खडकाळ तलावात वाहणाऱ्या भाजे धबधब्याचे चित्र विलक्षण आहे. विशेषतः आजूबाजूच्या वनस्पती आणि धुक्यांमुळे धबधबा मोठा नाही, परंतु तो निसंशयपणे सुंदर आहे आणि एक स्वागतार्ह वातावरण निर्माण करतो जो तुम्हाला उडी मारण्यास प्रोत्साहित करतो. धबधब्याच्या सभोवताली खडक नैसर्गिक तलाव बनला आहे जे पोहण्यासाठी आणि शिंपडण्यासाठी एक सुरक्षित क्षेत्र प्रदान करतात. आम्ही जेव्हा भाजे धबधब्यावर पोचलो तेव्हा पर्यटकांची गर्दी तुडुंब होती. पर्यटक सेल्फी काढण्याच्या
मस्तीमध्ये गुंग झालेले यावेळी दिसून आले. भाजी धबधब्याचा हा आनंद सर्वजण पर्यटक लुटत होते. नमस्कार, मी विक्रम परदेशी तळेगाववरून आलेलो आहे. हे भाजी केलेली खूप प्राचीन काळापासून इथं लोक येतात आणि हे धबधबे वगैरे असतात. छान वाटतं या ठिकाणी आल्यानंतर. खूप असा क्राऊड दिसतो या ठिकाणी मला आल्यानंतर. सुरुवातीलाच एकदम पाऊस चांगला पडल्यामुळं हां. हा भाजी धबधबा प्रभावित झालेला आहे. हो. तर यामध्ये पहिल्यांदा तुम्ही भेट दिलात त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? नाही, ज्यावेळेस आलो त्यावेळेस पोलिसांनी खूप असं केलं होतं की बाबा जे काही कपल्स असतात, काही फॅमिली येतात, पण काही इथं विचित्र काही घडू नये म्हणून त्यांना सांगतात, पण लोक ऐकत नाही या ठिकाणी. आणि मला असं वाटतं त्यांनी ऐकावं, कारण कोणावर काय वेळ कधी येईल सांगता येत नाही. त्यांनी थोडंसं ऐकलं पाहिजे, पोलिसांना थोडंसं सपोर्ट केला पाहिजे. पर्यटक मनसोक्तपणे बागडत होते. या भाजे धबधब्यावरील हे काही रोमांचकारी क्षण घेऊन आम्ही तुमच्या पुढे आलेलो आहोत. आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त पावसाळी वातावरण आहे. यावेळी गरमागरम चहा पिण्याची, भजी खाण्याची किंवा भुट्टे खाण्याचा मोह तुम्हाला आवडता येत नसेल तर त्याची देखील या ठिकाणी सोय केलेली आहे. गरमागरम भुट्टे आपल्याला या ठिकाणी मिळतील.